होणार आहे. तर आम्ही निघालो रिशू आणि नेपूच्या शाळेला बघायसाठी. हे आहे आमच्या पाणी पुरवठ्याचं साधन. ह्या गावात इथूनच सगळ्याला पाणी पुरवठा होतो. तरी पाण्याची टंकी आहे. 2 गेट आहेत. त्या 2 गेटमधून आम्ही छोट्या गेटमधून गेले. त्याच्यानंतर इथे आहे अंगणवाडी. ही छोट्या बाळांची अंगणवाडी आहे. त्याच्यानंतर तिथे आम्हाला स्लाईड दिसली. तर रिशू आणि नेपूने स्लाईडची एक राईड घेतली. त्याच्यानंतर दोघेही हसायला लागले आणि आम्हाला नळ दिसले. त्याच्यावर नेपू दाखवत होती की इथे आम्ही हात धुतो जेवणाच्या अगोदर. त्याच्यानंतर रिशू पण आपले हात धुवून दाखवायला लागला. मग आम्ही समोर गेलो तर तिथं होता एक छोटासा बरांदा आणि बरांद्यामध्ये गवत होते छोटे छोटे आणि नेपू ही एक फोटो काढून त्याच्यानंतर नेपू त्या झाडासोबत खेळायला लागली. हे इथे आहे छोटे छोटे लाल फुलं. मला ह्या फुलांचे नाव नाही माहीत. तुम्हाला माहीत आहे का? त्याच्यानंतर समोर गेले. समोर गेल्यानंतर इथे नेपू आणि रिशूला थंबनेलसाठी एक फोटो काढले. त्याच्यानंतर रिशू ही आमची शाळा आहे म्हणू लागला. शाळेत एंटर केल्यानंतरच आपल्याला इथे झेंड्यापाशी इथे छोटे छोटे फुलं लागून आहे. इथे 2 प्रकारची फुले आहे. एक हे सूर्यफुलासारखं आहे आणि दुसरं म्हणजे हे माहिती नाही कसं आहे. त्याच्यानंतर नेपूने आपला झेंडा दाखवला आणि मग रिशूने सुद्धा आपल्या मुख्याध्यापकाचे ऑफिस दाखवले. मग सुचले काय माहीत ती डस्टबिनसोबत घोडागाडी खेळू लागली. त्याच्यानंतर मी आणि रिशू म्हणले नेपू चल आता टाईम होतो. त्याच्यानंतर आम्ही समोर निघाले. तिथे एक गुलाबी फुलाचं झाडसुद्धा होतं. त्याचं नाव माहिती नाही काय आहे पण ते खूप सुंदर होतं. असेच रिशूच्या पूर्ण शाळेमध्ये खूप सुंदर सुंदर असे झाडे लावलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि ही रिशूची खूप सुंदर शाळा. शाळेतून निघताच रिशू म्हणाला चला मावशी आपण दुकानात जाऊ. नंतर मी रिशू आणि नेपू तिघेही दुकानात गेले. त्यानंतर रिशूनं 2 चॉकलेट आणि 2 आईस्क्रीम घेतले. नेपू ही आपल्याला आईस्क्रीम आणि चॉकलेट दाखवते पण रिशूला म्हणले की दाखव. तर रिशून तर आपली खाऊन फस्तसुद्धा गेली होती. रिशू दाखव. अरे रिशूनं खाऊनसुद्धा फस्तसुद्धा केली. अरे रे. त्याच्यानंतर आम्ही समोर निघाले. समोर निघताना आम्हाला कुत्रंसुद्धा दिसलं. कुत्र्याला नेपू हाय करताना दिसले. मग समोर गेलो. समोर हे आहे आमच्या इथले बिल्डिंग्स. तसे गावामध्ये बिल्डिंग राहत नाही पण ही आहे हॉल. इथे लग्नसुद्धा लागतात, कार्यक्रमसुद्धा होतात. त्याच्यानंतर जिममध्ये जाता जाता आम्हाला इथे सुंदर सुंदर असे फुलं पण दिसतं. हे फुलं चिमल्यानंतर याला शेंगा लागतात. ह्या शेंगाला काय म्हणतात ते माहीत नाही. नंतर आम्ही समोर गेलो. समोर जाता जाता जिमवर जाताना आम्हाला इथे चिऊताईसुद्धा दिसले. एक नाही तर 2 चिऊताई तारावर बसलेल्या होत्या. मी म्हटले की चला फोटो तरी काढू. त्याच्यानंतर आम्ही समोर गेलो. समोर इथे जिमवर खूप कचरा आणि गवत आहे. ही आहे सायकल. ही सायकल अगोदर खूप छान होती पण आता तुटलेली आहे. त्याच्यानंतर रिशू आणि हे 2 पहिया चालवत आहे. त्याच्यानंतर आम्ही समोर गेलो तर नेपू ही सीसॉवर बसली आणि सीसॉवर तिला एक राईड घ्यायची होती. पण एकाकडला सीसॉ छान तर दुसऱ्याकडला सीसॉमध्ये काहीच नव्हतं. तर ही जिद करायला लागली की मला सीसॉची राईड. नेपूला समजावून नंतर मी मेरीगो राऊंडवर बसवले. त्यांना मेरीगो राऊंडवर मी 1-2 झोका दिले. त्याच्यानंतर म्हटले की चला आता घरी जाऊ. त्याच्यानंतर नेपू म्हणाले की नाही मला पुन्हा इथं जिमवर मस्ती करायची आहे. तर ती इथे रिशू 1 पहियाची सायकल चालवत आहे आणि इकडे बघा इकडे तर नेपू हव्यामध्ये झोके खात आहे. इथेच आम्हाला बकऱ्या आणि कोंबड्या पण चरत दिसल्या. येता येता आम्हाला सीताफळाचं झाडसुद्धा भेटलं. सीताफळाच्या झाडाला बघितलं तर तिथे 4-5 सीताफळ लागून आहे. तसेच सीताफळाचे झाड आमच्या घरी पण सुद्धा आहे 2-2 आणि त्याला खूप सारे सीताफळसुद्धा लागलेले आहे. धना मेरो नाम झूमे पहाड़ों की बांध, जादू देखी मेरी माया का सबे परेशान. धना मेरो नाम झूमे पहाड़ों की बांध, जादू देखी मेरी माया का सबे परेशान. आमच्या घरापाशीच एक विहीर पण आहे. त्या विहिरीत मासे
कासवसुद्धा सोडलेले आहेत. ते आता कासव दिसत नाही आहे, पण नंतर कोणी नसल्यावर ते कासव आणि मासे वरती येऊन राहतात. नंतर आपण समोर जाऊया. आमच्या गावाकडे निंबाचं झाड, आंब्याचं झाड आणि सर्व प्रकारचे झाडं भेटतात. वरती बघितलं तर खुलं आभाळ आहे आणि आभाळावर आपण ढग स्पष्टपणे बघू शकतो. इकडे सकाळी उठल्यानंतर चिमण्याचा आवाज पण येतो आणि कोयलचा आवाज पण येतो. हा आहे आमचा गाव.